चला हाय बोला लवकर मला अनम्यूट करून. हाय नम्रता. हाय नम्रता. हाय नम्रता. हाय नम्रता. खूप खूप छान हाय वाटलं. नम्रता. हॅलो. वा 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 वा. बाय द वे आज आहे ना म्हणजे मॅजिकल टॉक्स आहे आणि मॅजिकल टॉक्स ज्या दिवशी असतं मला खूप जास्त भरून येतं. कारण का असे असे काही टेस्टिमोनियल्स आपल्याला ऐकायला मिळतात की जे लाईफ चेंजिंग असतात. बरोबर की नाही? ऐकलात तुम्ही या 2-3 आपल्या टॉक्स मध्ये लाईफ चेंजिंग रिझल्ट होते लोकांचे. ओके, लोकांना आनंद मिळत होता, खूप छान वाटत होतं. तर परवाच दिवशी मी धुळ्यात गेले होते आणि धुळ्याला आम्ही एक हेल्थ कॅम्प केलं आणि तिकडची लोक मी नेहमी तिथे गेले ना, आय जस्ट फील लाईक आय एम समवेअर इन माय होम ग्राउंड अँड होम प्लेस. आणि मला इतकं छान वॉर्म वेलकम केलं धुळेकरांनी आणि इतकं छान वाटलं, आनंदी वाटलं. आणि ते काय म्हणायचं होते की ताई तुला आम्ही नेहमी एवढेच बघतो, आज मी संबंध बघितले तुला आणि जवळ येत होते आणि व्हायब्रेशन्स त्यांचे मला ते जाणवत होते आणि खूप खूप आनंद मिळाला मला. लाईक यू नो द 2-3 आवर्स वॉज वन ऑफ द बेस्ट आवर्स ऑफ माय लाईफ. इतकं छान भरभरून प्रेम मला धुळ्यात मिळालं. सो लेट मी शेअर यू समथिंग दॅट मोस्ट ऑफ टाइम वी मीट पीपल. ओके, आणि आपण त्यांचं ऐकतो किंवा त्यांच्याशी जेव्हा इंटरॅक्शन करतो, जब भी हम उनसे बात करते एक अच्छी कन्वर्सेशन छिड़ जाती है. बराबर. अगर समझो मैं और श्रेया हम अगर मिले हैं या फिर मैं और चंद्रकांत जी मिले हैं, मैं और वर्षा जी मिले हैं, तो कुछ तो टॉपिक निकलेगा और हम बात करना चालू करेंगे, राइट? पर अगर आपको पता करना है कि जो सामने वाला इंसान वो आपसे सच बोल रहा है या झूठ बोल रहा है या फिर आपको सिर्फ बनाई बनाई चीज बता रहा है या सिर्फ ऊपर ऊपर की चीज बता रहा है और जो उसके मन में इंटेंशन है आपके बारे में, ओके, वो ग्रैटिट्यूड हो सकती है, ओके, वो घृणा हो सकती है, कुछ भी हो सकती है, पर सामने से तो हम घृणा व्यक्त नहीं कर सकते, राइट? सामने से तो हम किसी के बारे में अगर हमें अच्छा नहीं लग रहा है तो हम वो व्यक्त नहीं कर सकते. तो हम क्या करते हैं, जो हमें कहना है हम उतना ही कहते हैं और हमारी कान में या फिर हमारे दिमाग में इतनी ही शक्ति रहती है कि वो हम सिर्फ शब्दों पे निर्भर रहते हैं, ना वो उस व्यक्ति के अंतर्गत जीवन में हम लाइक यू नो निर्भर रहते हैं. क्या आपने ये कभी देखा है? और इसलिए लोग तुरंत इन्फ्लुएंस हो जाते हैं क्योंकि शब्दों की रचना ऐसे की जाती है कि आप उस शब्दों में फटक से ट्रैप हो सकते हो. बहुत बार ऐसे होता है और फिर आपको लगता है यार मी त्याच्या बोलण्यात अडकले. ऐसे होता है आपके साथ? कभी हुआ है आपके साथ? मैं उसके बातों में मैं फंस गई या फंस गया, वो बात करने में बहुत माहिर है. तो ये जो बातें हैं और जो भी हम जब भी कुछ भी हम कहते हैं एक दूसरे से, तो क्या वो एक लगाव लाइक यू नो उसमें लगाव है या फिर वो इंटेंशनली की जा रही है या फिर वो दिखाने के लिए जताने के लिए की जा रही है? क्योंकि अगर मुझे कुछ बात करनी है तो जितना मुझे आपको बताना है मैं उतना ही बताऊंगी, बराबर? जैसे कि बहुत बार दो सहेलियां मिलती है और ऐसा हो जाता है कि अरे यार माझा नवरा असा आहे तसं आहे हे आहे ते आहे घरचे असे आहेत. ओके, वी स्टार्ट टॉकिंग ऑल द नेगेटिव थिंग्स अबाउट आवर ओन फैमिली टू द अपोजिट पर्सन. बहुत बार होता है ऐसे. अभी आप हाँ बोलो ना बोलो पर ये एक्सेप्टेंस रहना चाहिए. ओके, और बहुत बार लोग मेरे पास आते हैं और कहते हैं कि ते तुला कसं कळतं आमच्या मनात काय चालू आहे? हाउ यू अंडरस्टँड दैट व्हाट एग्जैक्टली इज गोइंग इन आवर माइंड दो वी हैवंट टॉक्ड विथ यू? क्योंकि बहुत बार मैं क्या करती हूँ और ये आपके लिए भी बहुत ज्यादा उपयोगी हो सकता है. ओके, अगर आपने ये करना चालू किया तो मैं जब भी किसी इंसान से बात करती हूँ मैं उनमें बहुत ज्यादा अच्छा आई कांटेक्ट रखती हूँ. मैं उनके शब्दों से ज्यादा उनके मैं आई कांटेक्ट के ऊपर बहुत ज्यादा फोकस करती हूँ. और ऐसे कहा जाता है जो हमारे संस्कार रहते हैं घर के जो भी संस्कार है वो यहाँ पे निर्भर करते हैं. दिस इज द लाइक यू नो द इंट्यूशन पॉइंट्स. और जब भी कोई इंसान मेरे से बात कर रहा है, ओके, वो कितना भी बात करे पर अगर उसके आईज फ्लिकर हो रहे हैं, उसकी बॉडी लैंग्वेज थोड़ी सी शिवरिंग है, अगर वो बात करते समय बहुत बार ऊपर नीचे बोल रहा है, अगर वो कुछ झूठ कहना चाहता है या ओवरकोट करना चाहता है तो जो उसके शब्द है वो थोड़े से शिवर होने चालू हो जाते हैं. देयर आर सो मेनी थिंग्स कि मैं उसकी बॉडी लैंग्वेज के बारे में यानी पता कर देती हूँ और पता चल जाता है कि अरे ये इंसान झूठ बोल रहा है, रे क्या करूँ मैं इसका? या फिर ऐसा हो जाता है अरे ये इंसान सिर्फ दिखावा कर रहा है, क्या करूँ मैं इसका? अरे ये इंसान उसको सच में मेरे से प्यार नहीं है, ये सिर्फ दिखावा कर रहा है, क्या करूँ मैं इसका? बहुत बार ऐसे हो जाता है.
ओके, अभी हमारे पास क्या बाहर के लोगों के इमोशंस का कंट्रोल है? क्या मैं अंकिता के इमोशंस कंट्रोल कर सकती हूँ? क्या मैं संगीता के इमोशंस कंट्रोल कर सकती हूँ? क्या मैं मधु के इमोशंस कंट्रोल कर सकती हूँ? पूजा, तुझे इमोशन मी कंट्रोल करू शकते? नहीं ना? पर क्या एक चीज आप कर सकते हो और वो है खुद का कंट्रोल, योर ओन इमोशन कंट्रोल। बहुत बार ऐसे होता है कि हमारा ये जो इंट्यूशन पॉइंट है ना, इसमें क्या ज्यादा रहता है पता है? एंगर, ओके, देन जेलसी, नेगेटिव एनर्जी, बहुत बार, ओके, या फिर हम प्रिटेंड करते हैं कि सामने वाले को हम इज्जत दे रहे हैं, सामने वाले को हम बहुत ज्यादा इज्जत दे रहे हैं, ऐसे हम प्रिटेंड करते हैं। और हम अगर आप देख पाओगे जैसे कि अभी कल मैं डोंबिवली गई थी, तो हमारे पास मेरे जो टीम मेंबर्स है, मैं धुले गई थी, मैंने देखा वहां पे कि वहां पे कुछ लोग थे जो मुझे फेक रिस्पेक्ट दे रहे थे, पर कुछ लोग सच में ऐसे थे कि जिनको मन से मेरे साथ लगाव था और वो आके मेरे साथ बात कर रहे थे, और वो इंट्यूशन या फिर वो जो उनके जो वाइब्रेशन है वो मैं समझ पा रही थी। तो क्या ज्यादा इंपॉर्टेंट है पता है? वाइब्रेशन समझना बहुत इंपॉर्टेंट है, वाइब्रेशन समझना। क्या आप ये समझ रहे हो? आर यू देयर विथ मी? वाइब्रेशन समझना, ओके। तो मैं अभी एक टेस्टिमोनियल यहाँ पे लेना चाहती हूँ। मैं संगीता जी से पूछूंगी। हाय संगीता, धुले से संगीता है यहाँ पे। हेलो संगीता। अभी जो मेरे लोग हैं ना, मैं जहाँ पे लाइक यू नो 21 डेज चैलेंज में जो लोग थे, ओके, और जो मुझे वहां मिले, पता नहीं उनके साथ कुछ अलग ही लगा था क्योंकि वो फैमिली है हमारी, ओके, या फिर जो मेरे कोचेस थे, पर जो वहां से बाहर से आए थे उनको पता ही नहीं चल रहा था कि ये इंसान, और वो फर्स्ट टाइम है ना, पर शायद से अगर मैं 3-4 बार वहां पे और गई, उनसे और ज्यादा बातें की, बातें या नहीं वैसी वाली बातें नहीं है, ये शब्दों वाली बातें नहीं, मैंने जो कहा वाइब्रेशन इंटरेक्शन, अगर मैंने बातें की तो शायद से मुझे याद है कोच माधुरी सोफे पे बैठे थे और उनकी कोई रिलेटिव वहां पे थी। शी वॉज नॉट रेडी टू लिसन, शी वॉज नॉट रेडी टू टॉक, पर जाते समय उनमें फिर इतना ग्रैटिट्यूड भर भर के आया कि उन्होंने कुछ भी बात नहीं की, पर उनके वाइब्रेशन से पता चला कि उनको अभी जो हम कह रहे हैं वो उनको अभी समझ रहे हैं। ना बात करते, जब भी हम बात कर रहे थे तो कुछ अलग बातें चल रही थी, देखो आप, पर जैसे वो बातें हमने अलग मोड से बताई और उसको वो पता चला कि अरे नहीं मैं गलत हूँ, पर एक्सेप्ट कैसे करूँ अभी, तो उन्होंने कुछ नहीं कहा, वो चुपचाप से वहां से निकल गई, और वो वाइब्रेशन में ही मुझे पता चला कि एक्सेप्टेंस है, पर शायद से अभी तो मैंने एक बार तीर छोड़ दिया मुंह से कि शायद से मैं ये करूंगी ना करूंगी पता नहीं, तो फिर अभी मैं वो फिर से कैसे मैं एक्सेप्ट कर सकती हूँ? अभी उसमें ये रोल माधुरी का प्ले होगा कि वो उनको किस वाइब्रेशन से अंदर कर रही है, वो अपने लाइक यू नो उसको सच में बता रही है कि मुझे आपकी चिंता है, आपकी फिकर है, राईट? तो संगीता जी, चला मी मराठीत आता बोलते. संगीता, कसं वाटलं मी आले होते धुळ्याला? खूप खूप छान वाटलं, खूप छान वाटलं मॅडम, खूप आनंद झाला. आनंद झाला. आणि कशी आहे तुझी जर्नी या कम्युनिटी मध्ये आल्यानंतर? तुला कसं वाटतंय? काय बदल झाले तुझ्या आयुष्यात, मला कळतील का? खूप छान वाटतं. मी पहिले खूप म्हणजे आळशी होती आणि मला असं काही काम करायची इच्छा होत नव्हती. झोपून राहावं, कुणाशी बोलावं पण नाही, कुठं जावं पण नाही, घरातही काही काम आवरावं नाही असं वाटत होतं. आणि ह्या जर्नीमध्ये आल्यानंतर मला इतकं फ्रेश वाटायला लागलं, इतका उत्साह वाटायला लागला, की आता मला असं वाटायला लागलं माझ्यासारखे पण इतर लोक व्हायला पाहिजे. आणि मी त्यांना जाऊन जाऊन भेटून सांगायला लागले की तुम्ही खरंच एकदा या जर्नीमध्ये, एकदा अटेंड करा की तुम्हाला सुद्धा खूप बरं वाटेल असं वाटतं. अरे वा. आणि किती किलो आता वेट लॉस झालंय तुझं या जर्नी मध्ये? मला आता 10 किलो वेट झालंय माझं कमी. अरे वा. 92 किलो होतं. किती दिवसात 10 किलो झालं? माझी आता ही दुसरी जर्नी आहे. अरे वा, म्हणजे हे सेकंड चॅलेंज आहे. पण मग कसं, म्हणजे कधीतरी येऊन होतं की रोज कन्सिस्टंटली येऊन होतं? नाही, मी आता रोज म्हणजे जसं आपला हा सकाळी 21 दिवसाचा योगा होतोय तसा मी रोज योगा वगैरे सर्व करते. परत जे फॉलो करायचं ते सर्व करते. जे नाही औषधं घेतेस खायचं. ना सगळी? हा? औषधं घेतेस ना सगळी? हो हो, औषधी घेते. बाय द वे, शी इज टॉकिंग अबाउट द न्यूट्रिशन. सो त्यांना न्यूट्रिशन कळत नाही तर ते छान बोलतात सगळ्यांना, मी जी काहीतरी भारी औषधं घेते म्हणे, त्या औषधांमुळे मला एवढा आनंद होतो. म्हणजे जगातलं पहिलं व्यक्ती असेल की औषधाने आनंद होतो असं सांगणे, तर आपण औषधं म्हटल्यावर कसं म्हणतो, तर
परवा दिवशी धुळ्याला गेले सगळं अगं या मॅडम ज्या औषधं देतात ना भारी वाटतं त्याच्याने म्हणे. हा बुवा मला भारी वाटलं. मी म्हटलं "ही काय म्हणते कुठली औषधं देते मी. ओके पण मनापासून मनापासून तुझे खूप आभार. नाही मॅडम, म्हणजे कसं आहे आता जे न्यूट्रिशन म्हटलं तर पहिले मलाही ते कळत नव्हतं न्यूट्रिशन काय असेल किंवा हे म्हणजे आपण जी घेतो बा सकाळी हा फ्रेश घेतो तर ते काय असेल. मग ही भाषा लोकांना कळत नाही म्हणून लोकांच्याच भाषेत लोकांना समजावं लागलं. एक मी नंबर. औषधं घेते, मी जी चहा घेते ती कशी आहे ती तुम्ही पिऊन बघा तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणजे कशी जोपर्यंत कशी आपण आहे ही याच्यात चहा येत कशी नाही आहे मला सांगशील का संगीता चहा कशी आहे ही. गरम पाण्यामध्ये 2 चमचे फ्रेश टाकल्या की सकाळी ते घ्यायचं असतं असं मग मी सांगायची. मग तो आपला आपण चहा घेतो ना तो चहा न घेता तुला हे कसं घ्यायचं बुवा. नाही मी असं विचारते की ही चहा घेतल्यावर तुला काय म्हणजे ती नॉर्मल चहा आणि ह्या चहा मध्ये काय फरक आहे. हा चहाने खूप फ्रेश वाटतं. हा चहा घेतला की इतकं फ्रेश वाटतं मला. मी आता कामही भरपूर करायला लागली घरातली. नवरा म्हणेल ही चहा आयुष्यभर पीत राहा सगळी घरातली काम करशील. हा? उत्साही. आणि 10 किलो वजन कमी झाल्यानंतर कसं वाटतंय बाय द वे. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय, हलका हलकं वाटतंय. अजून पुन्हा वजन कमी शारीरिक करायची त्रास इच्छा होते आहे. का तुला ह्याच्या आधी. हो, मला ना खूप म्हणजे पेन व्हायचं. माझे पूर्ण म्हणजे अंगामध्ये असं ठणक सुटत होती. थायरॉइडमुळे ना मला पूर्ण अंगात ठणक व्हायची. पूर्ण बोटही ठणकत होते. सारे जॉईंट सपोर्ट दुखत होते माझे. आता हम्म. माझं काहीच दुखत नाही. अरे वा आणि हा फक्त फरक किती आणि नाही हे जे दुखणं होतं हे किती वर्ष होतं. हे खूप वर्षापासून होतं मला दुखणं. थायरॉइडमुळे अगदी शरीराला बधीरपणा आल्यासारखं वाटत होतं आणि पूर्ण पेन होत होतं. सर्व नसा पेन होत होत्या माझ्या अरे अगदी. बापरे. आणि आता हा फक्त 2 चॅलेंज मधला रिझल्ट आहे का हो, तुझ्याकडे. हो. 2 चॅलेंज मध्ये खूप मला खूप छान सगळ्यांनी वाटतं. क्लॅप करूया संगीतासाठी. हा काय रिझल्ट आहे इतकं सुंदर इतका सुरेख की ते म्हणत होते की पूर्ण त्यांच्या अंगाला ठणठण आहे काय ते असं पूर्ण बदील होणं म्हणजे सुन्नत होतं बरोबर की नाही. आणि विदिन 2 मंथ शी इज हॅव्हिंग सच अन अमेझिंग रिझल्ट आणि 10 किलो वेट लॉस झालंय. आता मगाशी मला कोणीतरी मेसेज केलाय की माय हेड इज पेनिंग. ह्याचा अर्थ जेव्हा बॉडी हायपर ऍसिडिक असते रात्रीचा एक तर शेक टाइमावर पिला गेला नाहीये किंवा दुपारचं जेवण हेवी झालेलं आहे किंवा पाण्याची कमतरता जर असं असेल आणि झोप नसेल तर एखादी हायपर ऍसिडिक बॉडी आहे त्याला खूप सकाळी डोकं दुखतं. इनफॅक्ट जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा ठणठणतं डोकं. सो अशा वेळेला काय करायचं आता पित्त खूप उचललेलं आहे याचा अर्थ बॉडीमध्ये लगेच अफ्रेश मध्ये 2 स्कूप मस्त अलो टाकायचंय प्रोबायोटिक टाकायचंय. दुनिया सगळी बंद ठेवायची. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. नो मोबाईल नथिंग ओके. छान काय म्हणतात खिडकी ओपन करायची आणि आता तो गरम गरम अफ्रेश घ्यायचा अलो कॉन्सन्ट्रेशन बरोबरचा आणि सिप बाय सिप 15 मिनिटं काही न विचार करता प्यायचंय. होऊ शकतं हे होऊ शकतं ज्यांचं डोकं दुखतंय ज्यांचा मला पर्सनल मेसेज आलेला आहे. ओके चला. सो आता मी अजून एकाशी बोलणार आहे. संगीता खूप 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 थँक्यू तुला. मला रसिकाशी बोलायचंय कारण का रसिकाकडे एक अप्रतिम रिझल्ट आलेला आहे. ही माझी स्टुडंट आहे आणि सो हाय रसिका. चला रसिकाला संगीता हाय बोल. चला सगळ्यांनी हाय बोल रे रसिकाला. असं नाही करायचं. तेजश्री सगळ्यांनी अनम्यूट करून हाय बोला हाय रसिका. हाय रसिका. हाय रसिका. हाय रसिका. माहिती का करते असं रसिकाला असं हाय का करते सगळ्यांना कारण का बरेचदा ना आपली पूर्ण फॅमिली होते पण कुणाला काही पत्ता नसतो की कोण आहे आपल्या या फॅमिलीमध्ये. आणि आपण फॅमिली जर बोलतोय किंवा एखादा बघा जेव्हा शाळेत ऍडमिशन घेतले जातात आपण काय करतो आधी सगळ्यांचं इंट्रोडक्शन केलं जातं हो की नाही. म्हणजे आपण एक फॅमिलियर होतो आणि आपण इन्स्पायर होतो त्या रिझल्टनी. सो म्हणून मी सगळ्यांना हल्ली हाय बोलायला सांगितलंय की बाबा आपल्याकडे आता एक रसिका नावाची पण फॅमिली मेंबर आहे. तिचं हे फिटलाईजचं 3रं चॅलेंज आहे. म्हणजे तिने 2 चॅलेंजेस घेतलेले आहेत. आता हे तिचं 3रं चॅलेंज आहे. मस्त ना. वाव. म्हणजे मला तिचं आता ट्रान्सफॉर्मेशन ऐकायला आवडेल. रसिका स्पॉटलाइटवर आहे. येस हाय रसिका कशी आहेस. मस्त. गुड मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. वा वा वा. सो रसिका मला कळेल का की ह्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यानंतर आणि हे न्यूट्रिशन किंवा कोचिंगमुळे काय तुझ्या आयुष्यात बदल आलेला आहे. ह्या 90 अजून 90 डेज झालेले पण नाही आहेत पण तरीही आणि वय लहान आहे तुझं तर त्याच्या आधी तू काय चॅलेंजेस फेस करत होते आणि आता कसं वाटतंय तुला. सर्वात मोठा चॅलेंज फेस करत होती तो म्हणजे पिरियडचा. ओके. आता सॉल्व्ह झालेला आहे. ओ वुमन सर्व्हिस येते म्हणून.
बापरे, तिचा पिरियडचा चॅलेंज सॉल्व्ह झालाय. म्हणजे नक्की काय झालंय, कसं? आधी 3-4 महिने पण यायचे नाही, पण आता वुमेन चॉईस घेतल्यापासून लाईक विदिन 20 डेज मध्ये मला नॉर्मल यायला सुरू झालीये. पण विमेन चॉईस तर मी तुला रेकमेंड केली, तू लगेच हो का म्हणालीस की हा दी तू म्हणतेस तर मी घेते. म्हणजे कारण की मला हर्बल लाईफ वरती आधीपासून ट्रस्ट होता, जे की मी आधी सुद्धा आपण केलेलं वेट लॉस. किती ओके, पण तेव्हा नंतर तुझं वेट वाढलं. लोक म्हणतात हर्बल लाईफ सोडल्यावर वेट वाढतं, मग तुझं तर हर्बल लाईफ तू सोडलं आणि वेट वाढलं, मग कसं कारण विषय की मी आहे? माझ्या आयडियल वेट वरती तेव्हा नव्हती आली. मी जरा जास्तच एक्साइटमेंट किंवा माझे फॅमिली वाले नुसते बोलत होते हे काय करते ते काय करते म्हणून मी ते सोडलेलं. त्यामुळे ते माझी चुकी होती वेट वाढलं म्हणून. पण मग हर्बल लाईफ सोडल्यावर वेट वाढतं का? का काय ऍक्च्युली केल्यानंतर वेट वाढतं, मला कळेल का? आयडियल वेट वरती आल्याशिवाय सोडल्यावरती वेट वाढतं. आणि तुझी लाईफस्टाईल कशी होती मग, जसं तू हर्बल लाईफ सोडलंस मग तू तसेच मील प्लॅन प्रॉपर फॉलो करत होतेस का? नाही. मग काय करायचीस, खरं खरं सांगायचं? फुल बाहेरचं खाणं वगैरे खूप वाढलं. ज्यांना ज्यांना असं वाटतं हर्बल लाईफ सोडल्यानंतर वेट वाढतं, हा बाहेरचं खाणं, अजून बाहेरचंच खाणं मेन रिझल्ट, एक्सरसाइज न करणं. हा बाहेरचं नेहमी ना, कारण का मी इंस्टाग्रामवर बघायचे तुझे फोटोज, टॅग करायचे अजून एका मैत्रिणीला, ती आणि तू जिम्मा खेळायचात, बरोबर की नाही? सो माय डिअर फ्रेंड्स, बघा इथे रसिकाने तुम्हाला खरं सांगू 2015 साली फक्त 1.5 months मध्ये, नाही 2 months मध्ये, 60 days मध्ये 18 किलोचा रिझल्ट आणला होता, सातत्याने करून. पहिली तर गोष्ट त्यासाठी तिच्यासाठी क्लॅपिंग करायची आहे सगळ्यांनी. त्यानंतर तिने आता स्वतःच म्हटलं, बरेच लोक म्हणतात हर्बल लाइफ छोड़ने के बाद हमारा वेट बढ़ता है. हर्बल लाइफ छोड़ने के बाद नहीं, हर्बल लाइफ न्यूट्रिशन ही नहीं तुम कंझ्युम करते हो. तुम्ही त्याच्याबरोबर एक कोच असतो जो तुम्हाला कस्टमाइज मील प्लॅन देतो, तुमचे हॅबिट चेंज करण्यासाठी तुम्हाला एनकरेज करत असतो, ही जीवनशैली कशी आपल्याला एक्सेप्ट करायची हे बघत असतो, तुमचं आयडल वेट कसं येईल हे बघत असतो. पण हे न करता मध्येच तुम्ही काय करायचं, सगळं सोडून द्यायचं कुणाला तरी ऐकून. आणि मग त्यानंतर न्यूट्रिशन पण बंद, न्यूट्रिशनमुळे वर्कआउट बंद, वर्कआउटमुळे हे काय आपलं वेट लॉस प्रोडक्ट नाहीये, नरिशमेंट सेल्युलर नरिशमेंट बंद, बाहेरचं जंक चालू, किंवा चुकीच्या टायमाचे जे टाइम आता आपण म्हणतो नाही का, जी सायकल आहे ती काहीतरी तरी होते, आणि म्हणून वेट वाढतं. आणि लोक बोलतात कसे, बोलताना पटकन ते हर्बल लाईफ केलं होतं मी, वेट लॉस झालं आणि ते बंद झाल्यावर माझं वेट वाढलं. खरं आपली कधी, म्हणून मी मगाशीच म्हटलं, खरं कोणी सांगत नाही. रसिकाने आता छान कन्फेस केलेलं आहे की ती बाहेरचं जंक खात होती आणि सगळं अनहेल्दी लाईफस्टाईल तिने अडॉप्ट केलं होतं. सो हा कन्फेशन आल्यामुळे, आणि मला अजून एक काय योग्य वाटलं की मी सांगितलं माझी चूक होती. हेच लोक एक्सेप्ट करत नाहीत आणि मग सगळा ब्लेम कशावर टाकतात, हर्बल लाईफवर आणि कम्युनिटीवर. बरोबर आहे, बरोबर आहे? सगळ्यांना मी विचारते, बरोबर आहे की नाही? पटतं सगळ्यांना? आपण काय चुकतोय हे सांगायचं नाही, दुसऱ्यांचं काय चुकलंय ते आधी आपण सांगायचं. पण आज रसिकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे. आणि तुझे पिरियडचं सांगत होती, नक्की काय ग चॅलेंज होतं, मला कळेल का? म्हणजे पिरियड यायचेच नव्हते अजिबात? मला 3-4 months यायचेच नाही, नंतरच एकदम यायचे, पण आता ते नॉर्मल झाले. नॉर्मल झाले. आणि काय तुला जेव्हा पिरियड्स नव्हते तेव्हा काय त्रास होता, आणि आता तो हळूहळू कसा त्रास कमी होतोय तुझा? मूड स्विंग्स खूप व्हायचे, पण या टाइमला बिलकुल नाही झाले, एकदम नॉर्मल होती मी. भलेही फ्लो जास्त होता, पण तरी पण 3-4 महिन्यानंतर आले पहिल्यांदा, सो जास्तच होतं. की विमेन चॉईसने तुला काय बरं वाटतंय, कशामुळे, काय असं काय तुला वाटतं विमेन चॉईसने नक्की? म्हणजे विमेन चॉईस जिथपासून घेतलंयस काय फरक जाणवतोय तुला? नाही, मला एकदम असं एनर्जी वाटते. विमेन चॉईस, ऐक, आवाज आला तुला? विमेन चॉईस जिथपासून तू चालू केलंयस, तुझं माहितीये ना फ्लोचा जरा तू म्हणालीस इश्यू होता, हा, विमेन चॉईस नंतर, हा म्हणून म्हंटल एनर्जी वाटते, म्हणजे ऑपरेशन विचारत. ओके, सो काय वाटतंय तुला विमेन चॉईसचा काय अनुभव आहे तुझा? तेव्हा स्टार्टिंगला हर्बल लाईफ चालू केलेला आता परत, तेव्हा फ्लो रोजच जायचा, म्हणजे असं ड्रॉप 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 जायचं. पण जेव्हापासून मी वुमेन चॉईस चालू केलं, ऍटलीस्ट 5 days ला मला रेग्युलर पिरियड्स आले, जे की आधी नव्हते होत.
एक नंबर. आणि बाय द वे आता मी थोडंसं सायंटिफिकली सांगेन की विमेन चॉईसनी का फ्लो चांगला होतो, मूड स्विंग्स का मेंटेन राहतात, क्रॅम्स का येत नाहीत, कारण का त्याच्यामध्ये 2 असे घटक आहेत जे आहेत सोय, आयसोफ्लेविन आणि चासबेरी. हे आपल्या स्त्रियांच्या शरीरात जे एस्ट्रोजन लेवल ड्रॉपडाऊन होतं अशा वेळेला हे व्यवस्थित करतं. आणि म्हणून 18 वर्षापासून ते अगदी मेनोपॉज पिरियड असेपर्यंत अगदी 50 पर्यंत तुम्ही ही विमेन चॉईस कन्झ्युम करू शकता, जेणेकरून गर्भाशयाबरोबर असलेले कुठलेही त्रास एखादी स्त्री जी फेस करते ते तिला होत नाहीत. आता हे औषध आहे का तर नक्कीच नाही, पण शरीरामध्ये दैनंदिनीमध्ये रोजच्या रोज जर आपल्या बॉडीमध्ये एस्ट्रोजन जे हॉर्मोन्स आहेत ज्याच्यामुळे एखाद्या स्त्रीला खूप जास्त परिणाम तिच्या शरीरावर होऊ शकतात, खूप जास्त. एखाद्या स्त्रीच्या शरीरात इनफॅक्ट कॅन्सरस पण गोष्टी होऊ शकतात जर आपली एस्ट्रोजन लेवल प्रॉपर नसेल तर. अंडरस्टँड दिस थिंग. आपण बऱ्याचदा एखादी गोष्ट टाळतो, आपल्याला वाटतं हे आपल्या बरोबर का होतंय, ओके, कारण का खूप आधीपासून इग्नोरन्स केल्या असतात गोष्टी. ओके, तर मी वैयक्तिक सांगेन प्रत्येक इथे स्त्रीला प्रत्येकीने जर विमेन चॉईस चालू केलं आणि 1 महिन्यातच तुम्हाला काय बदल दिसतोय हे तुम्हीच तुमचं ऑब्झर्व करा. जसं की मूड स्विंग्स ऑब्झर्व करायचं, क्रॅम्स ऑब्झर्व करायचे, फ्लो ऑब्झर्व करायचा, कारण का दर महिन्याला ही गोष्ट मासिक पाळी ही आपल्याच बरोबर दर महिन्याला असते. आणि त्यावेळेला तुम्ही आपल्या म्हणजे घरचे जे पुरुष आहेत ते कितीही आपल्यावर प्रेम करत असतील तरी पण आपण त्यावेळेला काय गोष्टींमध्ये जात असू हे आपल्याला कळत नाही. इनफॅक्ट तुम्हाला माहितीये का बिग बॉस मध्ये मॅक्झिमम जेवढे पण भांडण स्त्रियांनी उकडून काढले ते पिरियडच्याच वेळेला, हे रिसर्च आहे. आणि त्याच वेळेला पर्पजली त्यांचे मूड स्विंग इतके हाय असतात, मग अशा वेळेला कोणाला तरी मारलं तरी जातं, इजा तरी केली जाते लिटरली. आणि हे एका इंटरव्ह्यू मध्ये 3 ते 4 स्त्रियांना विचारलं की तुमचे येस आय वॉज गोइंग थ्रू पिरियड. तो जे काही इमोशनल इम्बॅलन्सेस तुम्हाला बिग बॉस मध्ये कॉन्टेंट म्हणून बघायला मिळतात स्त्रियांचे, हे सगळे बरोबर कॅमेरामॅनला माहिती असतं ही पिरियड मधनं चालले, हिच्यावरच आता कॅमेरा टाका किंवा असं काहीतरी तिला ट्रिगर करा की ती कॉन्टेंट आपल्याला देईल. लिटरली हे बोललं गेलेलं आहे. दिस इज द रिसर्च. सो माय डिअर फ्रेंड्स, तुमच्या पण घरामध्ये जर वैयक्तिकरित्या वाद होत असतील बघायचं प्रत्येक पुरुषांनी. आज माझी ही कालपर्यंत बरी होती, हिला काय आज झालंय, समजून जायचं ही मासिक पाळीमध्ये चालू होणार आहे. लक्षात घ्या, हे खूप मोठे सिम्पटम. घरातले जर वाद टाळायचे असतील तर स्त्रियांचा हा एक मूड फक्त बघायचा आणि ते 5 दिवस तिला सोडून द्यायचं. म्हणून जुन्या काळामध्ये बाहेर स्त्रीला बसवण्याचं कारण ती अशुद्ध होती म्हणून नाही, पण ते तिचे मूड स्विंग्स आहेत किंवा ती ज्या ज्या पद्धतीत जाते त्यामुळे तिला अति अजून त्रास होऊ नये त्या क्षणी, म्हणून तिला बाहेर ठेवायचे की बाबा तू घरात राहून बाकी कामं करू नकोस, दुसऱ्यांच्या एन्व्हायरमेंट म्हणजे आराम कर. पण त्यावेळेला ट्रेडिशनली जर लोकांना हे सांगितलं तर कळत नव्हतं, म्हणून मग देवाचं कुठेतरी आपल्याला तिथे शस्त्र वापरावं लागलं. देवालाच चालत नाही, कारण का माणूस हा इतका भोळा आहे की देवाचं काही म्हटलं की तो लगेच त्याच्यासाठी करतो. बरोबर की नाही, देवाचं आहे, देवाचं आहे, देवाचं आहे, भगवान काय, भगवान काय. सो दिस वॉज द थिंग. सो थँक्यू रसिका, खूप सुंदर तू तुझं काय म्हणतात त्याला टेस्टिमोनल मनापासून, आणि तुझ्यामुळे आज बऱ्याच इथे मुली असतील किंवा स्त्रिया असतील की ज्यांनी या गोष्टी फेस केल्या असतील आणि एक होप त्यांना मिळाला. थँक्यू संगीता की तू तुझ्या थायरॉइड बद्दल म्हटलंस की कसं तुला फरक पडलेला आहे. आणि पहिली गोष्ट, हर्बल लाईफ न्यूट्रिशन कुठल्याही बाबतीत काही क्लेम करत नाही दॅट वी डोंट क्युअर एनी डिजीज, पण ज्या वेळेला आपण चांगली जीवनशैली अडॉप्ट करतो, अगर कुछ हम अच्छा कर रहे हैं, अच्छा खा रहे, ओके, और अच्छे कम्युनिटी में है जहाँ पे एक्चुअली कैसे लाइफ में आपको आगे बढ़ना है